आज ॲक्च्युली संडे आहे, बट आज काही ब्लॉग जास्त करू शकलो नाही. तसं बघायला गेलं तर सुट्टी होती मला. सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी होती आणि बाहेर गेलो होतो. आईचं ब्लड टेस्ट करायचं होतं, ते आईला घेऊन गेलो होतो. बट संडे असल्यामुळे कुठली पॅथॉलॉजी ओपन दिसली नाही, म्हणून म्हटलं फिरत बसण्यापेक्षा आईला घरी रिटर्न सोडलं. बाहेर गेलो, मित्राला भेटलो आणि आता घरी रिटर्न आलो आहे. आणि कदाचित थोडी हिंट देतो, ह्या ब्लॉगमध्ये मी एकटा दिसू शकतो का, त्याचे रिझन समजून घ्या. आता मिया बीबी झगडा हो गया है. आणि या सगळ्या चक्करमध्ये एक गोष्ट जी राहून गेली ती म्हणजे स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि संडे असला तरी बऱ्याचशा लोकांचा आज घरी बसूनच प्लॅन असेल, कारण आई थोडंसं एक देते. अच्छा ठीक आहे, ग्लास आहे. कारण आज आहे एक तगडी मॅच. तसं तर IPL आता खूप काही बघत नाही आहे. ड्रीम 11 वगैरे हे चक्कर सुरू झाल्यापासून IPL तर बंदच केलं आहे बघणं, कारण एवढी मजा येत नाही. बट जेव्हाही मुंबई आणि CSKचे मॅच असतात, ते बरेचसे जे क्रिकेट फॅन असतात जे फ्रँचायसीला फॉलो करत आले ते कधी मिस करत नाही या 2 टीमच्या. इव्हन अदर फ्रँचायसीवाले पण ही मॅच खूप उत्सुकतेने बघतात, कारण ऑब्व्हियसली चेन्नई आणि मुंबईची रायव्हरी सगळ्यांना माहिती आहे. आणि तशा प्रकारात मी पण आता थोडंफार लावतो आणि थोडीशी मॅच बघतो. अजून चेन्नईची बॅटिंग चालू आहे, मुंबईची सुरू झाल्यानंतर कदाचित लावतो. थोडा आता फ्रेश होतो, बाहेरून जस्ट आलो आहे. आई इकडे स्वयंपाक करते. आणि कसं आहे माहिती आहे का, जितक्या शिद्दतमध्ये आमचं प्रेम तुम्हाला दिसतं ब्लॉगमध्ये, तितक्याच शिद्दतमध्ये आम्ही भांडतो पण. जेव्हा कधी आमचं भांडण होतं ना, तेव्हा मग आम्ही एक दुसऱ्याशी बोलत पण नाही. हां, थोड्या टायमासाठी असतं, बट पूर्ण पॅच जो असतो ना, तो एकदम असं वाटतं की डायरेक्ट हिंदुस्थान पाकिस्तान टाईपमध्ये असतं आमचं. आणि आमचं भांडण हे सायलेंट असतं. भांडण झालं ना, बोलणं बंद, सगळ्यात बेस्ट. म्हणजे जास्त शब्द बाहेर निघत नाही आणि शब्दाला शब्द लागत नाही आणि तिथून त्या गोष्टी पुढे जात नाही. अशा प्रकारात आता बघितलं असेल, इंट्रो फ्रेम मी मुद्दाम तिथे रेकॉर्ड केली, बट एक नजरसुद्धा इकडे वळली नाही. इतकी तीक्ष्ण नजर तिच्या लॅपटॉपमध्ये होती, कारण असंच आहे आमचं. बट असो, या गोष्टी पण चांगल्या असतात. कसं आहे, फक्त गोड खाऊन खाऊन ना डायबिटीज होतं, म्हणून कुछ मीठा कुछ खट्टा बॅलेन्स बना हुआ अच्छा रहता है. फगुनिया, ये फगुनिया, तो हमारा जान है जान. तो आपको इतना चाहते हैं, 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 इतना चाहते हैं. काम सिना चीर के दिखा बजे कभी जैसा. मिशन सक्सेस. फुगनिया अभी फूक के नहीं बैठी है भाई. गुड मॉर्निंग बाई सारियाने. आता जे काल अपूर्ण काम राहिलं होतं ते करायला निघालो. आईची ब्लड टेस्ट काल संडे असल्यामुळे बंद होते. 2-3 पॅथॉलॉजी आम्ही बघितल्या, बट म्हटलं काही उपयोग नाही. आज संडेची सुट्टी आहे आणि आज मंडे असल्यामुळे आज ओपन झाल्या असतील सकाळी सकाळी. तर जाऊन आधी ब्लड टेस्ट करून घेतो. 10 वाजले, बट आज 7:30लाच उठलेलो आहे मी तसा. आणि नाश्ता वगैरे डन होऊन म्हणजे मागच्या एका महिन्यामधला हा एक प्रॉपर रुटीनवाला दिवस असेल माझा आजचा. 5-6 महिने नाही, मागच्या 1 महिन्यातला म्हटलं हा एकदम प्रॉपर रुटीनवाला दिवस असेल. आणि इकडे आज तयारी होते आहे, जी की गोष्ट मी बोललो होतो जास्त उत्सुक होऊ नका. तर आज कळेल की आंबा गोड झाला आहे नाही झाला आहे, कारण त्याला 2 दिवस आम्ही अजून पिकू दिला. आणि सोबत गिलक्याची भाजी, कारण आमच्याकडे दुसरी भाजी नव्हती. नाही, भाज्या आहे की मग आता रस म्हटलं तू जास्त खाशील आणि गिलक कमी, तर मग ते तोंडी लावायला होऊन जाईल. रसासोबत गिलक सैलेंगे थोडा. सोबत नाही खात. हा, खा लेंगे भाई. याला म्हणतात सुगरण बायको. आहे नाशिकची, बट आज जी डिश तिने बनवलेली आहे, डाळ बट्टी म्हणजे वरण बट्टी आणि सोबत कांद्याची भाजी, हा प्युअर एक खानदेशी आयटम आहे. आणि तिने तो एकदम उत्तमरित्या बनवलेला आहे एकंदरीत. नाही, टेस्ट हो गया मेरा, मैंने टेस्ट कर लिया. इकडे मस्तपैकी असं वरण, सोबतीला तूप आणि असं मस्त त्याचं कालवण बनवून आता याच्यावरती ताव मारायचा आहे. आणि इकडे एवढ्या सगळ्या बट्ट्या बनून झालेल्या आहे ऑलरेडी. आम्ही चुरलेल्या आहेत आणि बऱ्या प्रमाणात आहे. तर तुम पास हो गए भाई. खाना खा के रेड दो. हां, तो अमिताभ बच्चनचा डायलॉग डायरेक्ट 100 करोड. तुम्हारी रेटिंग 100 करोड. इतना नहीं चाहिए. आई तू सांग कशी झाली, खा. जमली का? जमली? खाल्लं तू? खुश ना भाई, लड़की खुश हो गई. 2 घंटे की मेहनत है भाई, 2 घंटे की मेहनत है पूरा.